नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। एलसीबी पथकाने दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या। विनोद वाईन शॉप हाटवा कमलाबाई शाळेजवळ आंबेडकरी कार्यकर्त्यांनी केले रस्ता रोको आंदोलन। आनंदखेडे तरुणीचा विनयभंग मारहाण करणाऱ्यावर कारवाई करा, पोलीस अधीक्षकांना गावकऱ्यांचे निवेदन। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। दरोडा टाकण्याच्या उद्देशाने अल्टो कारमधून निघालेल्या 5 जणांच्या टोळीला पोलिसांनी काल मध्यरात्री 2:30 वाजेच्या सुमारास रंगेहात पकडलेले आहे। दरम्यान त्यांच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतूस, लोखंडी टॅमी, कात्री, मिरची पूट व पेट्रोलच्या कॅन असा सुमारे 1,84,010 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। धुळे चाळीसगाव रोड रस्त्यावरील गरताळबारीत पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली। शिवाय छत्रपती संभाजीनगर येथून चोरी केलेली बस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जप्त केलेली असून 5 लाख रुपये किमतीची ही बस धुळे शहरातील चाळीसगाव रोड चौफुली जवळील विठ्ठल नगरातून ताब्यात घेण्यात आली असल्याची माहिती यावेळी पोलीस अधीक्षक यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सदरची माहिती दिली। पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गरताळबारीमध्ये काही संशयित इसम आहेत आणि त्यांच्याकडे एक वाहन आहे अशी गुप्त बातमी स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला व पोलीस निरीक्षक शिंदे यांना मिळाली होती। त्या अनुषंगाने तिथे गेले असता 4 इसम पळून गेले आणि एक विधी संघर्षित बालक XYZ, त्याचं नाव सांगता येणार नाही, त्याला आपण पकडलेलं आहे। तर त्यांच्याकडनं आपल्याकडे एक गावठी पिस्तूल, त्याच्यामध्ये एक जिवंत राऊंड, काही कटर, स्क्रूड्रायव्हर्स आणि काही घरफोडीचे अवजारं असा आपल्याला एकूण 1,34,000चा ऐवज आणि मुद्देमाल मिळाला होता। त्या अनुषंगाने आपण IPC 399 म्हणजे दरोड्याची तयारी करणं आणि 34 असा एक आपण गुन्हा दाखल केलेला आहे। तर या विधी संघर्षित बालकाला इंट्रोगेट केले असता एकूण आपल्याकडे 10 घरफोड्या विविध प्रकारच्या आपण त्याच्यामध्ये ओपन केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये 3 ज्या आहेत त्या जळगाव जिल्ह्यातल्या आहेत असं सध्या प्रायमोफेसी निष्पन्न होत आहे। आणि त्याचे जे साथीदार आहेत त्यांची नावं इथे सांगत नाहीत, परंतु त्या साथीदारांवर देखील पोलीस तपास करत आहेत आणि त्यांच्या मार्गावर आहेत। धुळे शहरातील बस स्थानकाजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा असून या पुतळ्यामागे विनोद वाईन शॉप नावाचे मद्य विक्रीचे दुकान आहे। दरम्यान मद्य विक्री दुकानामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पावित्र्य धोक्यात आलेले असून हे दुकान हटविण्याची मागणी करत गेल्या 5 दिवसांपासून आझाद समाज पक्षाचे आनंद लोंढे यांच्यासह कार्यकर्ते आमरण उपोषणात बसले आहेत। दरम्यान आज त्यांच्या आंदोलनाला आंबेडकरी प्रेमी जनतेने जाहीर पाठिंबा देत धुळे शहरातील कमलाबाई कन्या हायस्कूल समोरील रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। दरम्यान आजच्या या आंदोलनात आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शहरातील संपूर्ण आंबेडकरी समाजातील लोकांनी मोठ्या संख्येने धुळे शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे आंदोलन केलेलं आहे विनोद वाईन शॉप हटवण्यासाठी। तर तो आम्ही 5 दिवसापासून उपोषणाला बसलेला आहोत। आम्ही सुद्धा या ठिकाणी याचा तीव्र निषेध करत त्या सगळ्या समाज तरुणांसोबत इथे आंदोलनात सहभागी झालेलो आहोत आणि प्रशासनाने जर या आंदोलनाची तात्काळ दखल घेतली नाही आणि विनोद वाईन शॉप हटवण्यासाठी तात्काळ निर्देश देण्यात आले नाहीत, आदेश देण्यात आले नाहीत, तर याच्याहून तीव्र आंदोलन होईल। आणि मी ग्वाही देतो, आज आमचा उपोषणाचा 5वा दिवस आहे। 10 दिवस हो, 50 दिवस हो, जोपर्यंत आदेश मिळत नाहीत आम्ही हटणार नाहीत। आणि आता तर फक्त ही एक आगाज आहे, अजून सुरुवात आहे, बरंच काहीतरी होणं बाकी आहे। प्रशासनाने वेळीच आमच्या आंबेडकरी तरुणांना, उग्र भावनांना लक्षात घ्यावे आणि हे त्वरित विनोद वाईन शॉप बंद करावे ही मी प्रशासनाला जाहीर नम्र विनंती करतो, तसेच सूचनाही करतो। सगळ्यात मोठा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापेक्षा, त्यांच्या पावित्र्यापेक्षा जगातला कुठलाही शासन निर्णय, कुठलंही दारू दुकान मोठं नाही, हे लक्षात घ्यावं आणि त्वरित विनोद वाईन शॉप बंद करावं। एकच साहेब बाबासाहेब। संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या आणि राज्य हादरून सोडणाऱ्या साक्री तालुक्यातील राईनपाडा येथील 5 निरपराध गोसावी समाजातील भिक्षुकांच्या हत्येप्रकरणी 7 आरोपींना धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे। विशेष म्हणजे 7 आरोपींना वेगवेगळ्या कलमान्वये 1 ते 10 वर्षापर्यंतच्या कालावधीची वेगवेगळी शिक्षा देखील सुनावण्यात आलेली आहे। या सर्व शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत। जन्मठेपेची शिक्षा सुनावल्या गेलेल्या 7 पैकी एक गुन्हेगार तात्पुरत्या जामिनावर बाहेर होता। तो आज कोर्टात न आल्याने त्याच्या विरोधात न्यायालयाने पकड वॉरंट
काढलेले असून निरपराध भिक्षुकांच्या हत्येप्रकरणी शासनाने याआधीच पीडितांच्या जवळच्या नातलगांना 5 लाखाची मदत केलेली होती. आज निकाल देताना न्यायाधीशांनी पीडितांच्या नातेवाईकांना मदतीबाबतचे आदेशही दिले आहेत. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आकर्षित करणारा राईनपाडा खटल्याचा निकाल आज धुळे येथील सत्र न्यायाधीश यांनी एकूण 7 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेली आहे. समाज माध्यमावर खोट्या बातम्या आल्याने जनतेमध्ये काय गैरसमजूत होऊ शकते आणि त्याचं पर्यासन, निरपराध अशा 5 लोकांची हत्या होते याबद्दल न्यायालयाने नेमकं आपल्या निकालपत्रात देखील आज बोट दाखवलेलं आहे. समाज माध्यमावरती जर खोटी बातमी आली तर त्यामुळे जनतेतील लोकांची मतं कलुषित होतात आणि या मतं कलुषित होण्याने एकूण सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा या तालुक्यातील भिक्षुकी मागण्याकरता धुळे जिल्ह्यात राईनपाडा गावात एकूण 5 व्यक्ती आल्या होत्या. परंतु मोबाईलच्या माध्यमातून ज्या खोट्या अफवा पसरवण्यात आल्या की ही मंडळी 5 जे लोक आहेत गोसावी समाजाचे, हे लहान मुलांना पळवून त्यांच्या किडनॅप विकण्याकरता आलेले आहेत. या गैरसमजुतीने जमावाने त्यांना मारहाण सुरू केली. 5 लोकांना ग्रामपंचायतच्या कार्यालयात कोंडले आणि त्यांना बेदम मारहाण करून त्यांचा मृत्यू. खरं म्हणजे अशा प्रकारच्या घटना होणं ह्या अत्यंत निंदनीय आहेत आणि त्याच्यामुळे न्यायालयाने ह्या 7 लोकांना जन्मठेप आणि वेगवेगळ्या पोलिसांवरती हल्ला करणं, त्याचप्रमाणे सरकारी कामात अडथळा आणणं याकरता 1 वर्षापासून तर 10 वर्षापर्यंत शिक्षा वेगवेगळ्या कलमाखाली ठोठावल्या. सगळ्या शिक्षा ह्या एकत्रित भोगायच्या आहेत. सर, एकूण त्या खटल्याच्या दरम्यान किती आरोपी संशयित होते आणि त्यानंतर आता नेमका काय किती जणांना जन्म ठेवून इतरांना काही शिक्षा लागली आहे का? या खटल्यामध्ये एकूण 28 आरोपींना पकडण्यात आलं होतं. त्यातले हे जे 7 लोक होते, या 7 लोकांनी या 5 जे भिक्षुकी मागण्याकरता सोलापूर जिल्ह्यातून आले होते त्या 5 लोकांना काठ्यांनी आणि लोखंडी गजाने मारहाण केली आणि ही मारहाण करत असताना त्याचं छायाचित्रण यापैकी काही आरोपी आपल्या मोबाईलच्या माध्यमातून काढत होते आणि हे मारहाणीचं चित्र मोबाईलच्या माध्यमातून देखील समाज माध्यमात पसरलेलं होतं. पोलिसांनी त्या मोबाईलच्या क्लिप जप्त केल्या होत्या आणि ह्या क्लिप जप्त करून त्या आम्ही पुराव्याच्या अशा संदर्भात कोर्टात दाखल केल्या होत्या. नाही, यातून काही जे लोक, ह्या 7 लोकांपैकी एकाला जामीन होता, त्याचा जामीन रद्द केला. तो आज न्यायालयात हजर झाला नाही म्हणून न्यायालयाने त्याच्या विरुद्ध पकड वॉरंट काढलेले. इतर लोक जे होते त्यांनी, जे आरोपी होते त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात कुठल्याही या व्यक्तींना, 5 मयत व्यक्तींना मारहाण केलेली नव्हती असं सकृत दर्शनी दिसून आल्यामुळे त्यांना या खटल्यातून मुक्त करण्यात. सर, आपला आज शिक्षेचा युक्तिवाद काय होता? नाही, आज न्यायालयात मी हे कबूल केलं की ह्या आरोपींनी, हे 7 आरोपी आहे यांनी प्लॅन करून काही ह्या 5 भिक्षुकी लोकांना मारलेलं नाही, परंतु अशा रीतीचं जमावाने हिंसक होणं आणि जमावाने अत्यंत क्रूररित्या निर्दोष लोकांची हत्या करणं याला कुठेतरी वचक असला पाहिजे आणि म्हणून अशा गुन्हेगारांना 5 लोकांच्या वधाकरता जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी आणि त्याचप्रमाणे त्यांच्यावरती जे अवलंबून आहेत त्यांना देखील नुकसान भरपाई देण्यात यावी. न्यायालयाने ही मागणी मंजूर केली. त्या पीडितांच्या नातेवाईकांना, जवळच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई द्यावे असे आदेश देखील पारित केलेले आहेत आणि ह्या 7 लोकांना मात्र
जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ही नुकसान भरपाई कोणाच्या माध्यमातून दिली जाईल? ही सरकारच्या माध्यमातून याकरता नुकसान भरपाई ठरवण्याचा अधिकार या विशिष्ट मंडळाला आहे. न्यायालयाने तसे आज लेखी आदेश पारित केले. यापूर्वी जी 5 लाखाची त्यांना मदत झाली त्याच्या व्यतिरिक्त ही मदत होणार आहे का? त्याच्या व्यतिरिक्त यापूर्वीच सरकारने 5 लाख रुपयाची त्यांना मदत देऊ केलेली होती आणि त्याच्या व्यतिरिक्त आता न्यायालयाने ही मदत देण्याकरता त्या संबंधित मंडळाला आदेश केले. या खटल्याचा तपास DYSP घुमरे आणि त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबरचे API अमृतकर आणि ह्या खटल्याचं संपूर्ण मला सहाय्य करणारे API श्रीकांत पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी याप्रमाणे या यशाला देखील मानकरी आहे. नावं घ्या. महारू ओंकार पवार, दशरथ काल्या पिंपळसे, हिरालाल आत्माराम गवळी, गुलाब हिरालाल आत्माराम गवळी, गुलाब रामा पाडवी, युवराज चौरे, मोतीलाल साबळे, काळू सोमा गावित. तसेच या खटल्यामध्ये मला वेळोवेळी जिल्हा सरकारी वकील देवेंद्र तवर, त्यांचे सहकारी ॲडव्होकेट गणेश पाटील यांचं देखील वेळोवेळी मौलाचं सहाय्य मिळालेलं आहे. सर, जो आला नाही त्याचं काय नाव आहे याच्यात? त्याचं नाव आहे काळू सोमा गावित. नाही, निर्दोषचं काय नाव आहे? धुळे तालुक्यातील आनंदखेडे गावातील गणेश अमृतसागर याने गावातील तरुणीचा विनयभंग केला, तसंच तिला मारण्याची धमकी देखील दिली. या प्रकरणी तरुणीच्या काकांनी जाब विचारला असता त्यांना देखील मारहाण करण्यात आली. यामध्ये तरुणीचा काका गंभीर जखमी झालेला असून दौलत गांगुर्डे, आनंदा गांगुर्डे, सतीश अमृतसागर यांच्यावर खोट्या गुन्हा दाखल देखील करण्यात आलेला आहे. दरम्यान सदर प्रकरणाची सखोल चौकशी करावी तसंच विनयभंग करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आलेली असून या संदर्भात निवेदन देण्यासाठी ग्रामस्थ उपस्थित होते. सतीश शामराव अमृतसागर राहणार आनंदखेडे येथे गलीतील राहणारा गणेश अशोक अमृतसागर याने माझी भाची पूजा हिचं नाव घेतलं. 1 वर्षापूर्वी पण नाव घेतलं होतं. तेव्हा पोलीस स्टेशनला आणून पोलिसांनी समझोता करून मिटून दिलं होतं. परत तो वारंवार नाव घ्यायचा. ती शाळेत पण जायची नाही. 11वीला असताना ती 6 महिने शाळेतच गेली नाही. त्याच्यानंतर 12वीचं वर्ष असल्यामुळे ती शाळेत जात होती. वारंवार तो शाळेत जाताना रस्त्यावर तिला अडवायचा आणि काही वेळवाकडं बोलायचा. वेळवाकडं बोलत असताना एक दिवशी 28 तारखेला संध्याकाळी 6:30च्या सुमारास ती सार्वजनिक शौचालयात गेली असताना तो शौचालयामध्ये घुसून तिची विनयभंग करायचा प्रयत्न केला. तिला बोलला की तू कोणाला सांगशील, तुला जिवंत ठेवणार नाही हे करणारी अशी धमकी दिली. धमकी देऊन ती घरी पळत आली. तिच्यासोबत तिची लहान बहीण पण होती. दोघी घरी आले. घरी येऊन त्यांनी आईला सांगितलं की असं असं झालं. वडील त्यांचे ट्रक ड्रायव्हर आहेत, गाडीवर गेलेले होते. ते त्यावेळेस मालेगावला असल्यामुळे ते तिथं नव्हते. पण त्यावेळेस काका तिथून जात होते पाणी घ्यायला काका जात असताना काकांनी विचारलं काय झालं, तर काकांना ती घडलेली घटना सांगितली. त्यांनी सांगितल्यानंतर ते काका त्यांना विचारायला गेले समोरच्या व्यक्तींना. तर त्या व्यक्तीचे वडील होते. त्या वडिलांनी पण एकदम व्यंग पद्धतीत त्यांना उत्तर दिलं आणि डायरेक्ट मारहाण सुरू करून दिली. ते जखमी झाले. त्यांना धुळे तालुक्याला आणलं. तालुक्याहून जास्त जखमी झाल्यामुळे त्यांना सिव्हिलला पाठवलं. सिव्हिलहून उपचार करून तर विनयभंगेचा पोस्को गुन्हा समोरच्यावर दाखल झाला. दाखल होऊन त्यांनी 5 दिवसानंतर कुठल्या तरी राजकीय पुढाऱ्याने PI साहेबांना फोन करून सदर पूजाच्या काकांवर, पूजाच्या वडिलांवर आणि आम्ही सोबत गेलेले दवाखान्यात पोलीस स्टेशनला फक्त सोबत गेलेलो तरी आमच्यावर पण म्हणजे सतीश शामराव अमृतसागर, तीर्थराज शामराव अमृतसागर, आनंद सोमनाथ गांगुर्डे हे पूजाचे वडील आणि दौलत गांगुर्डे हे पूजाचे काका, ते पूजाच्या काकाला जखमी करून आणि सदर पूजा यांच्या सर्वांवर 452 प्रमाणे खोटा गुन्हा दाखल करून घेतला. तरी त्या गुन्ह्याबद्दल आमची निषेध आहे. सदर आरोपींना अजून अटक करण्यात आलेली नाही. सदर आरोपी मोकाट फिरत आहेत, नाव घेऊन छेडखानी करून विनयभंग करून. तरी आम्ही त्या संदर्भात अपर पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिलेलं आहे.
साहेबांना निवेदन देऊन सदर ज्या झालेल्या घटनेचा सखोल चौकशी करून आरोपींना अटक करण्यात यावे ही आमची एवढीच मागणी आहे. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.